जय महाराष्ट्र भावांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी ई पीक पाहणी कशाप्रकारे करायची तर ती आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी जाणून घेणार। तर ई पीक पाहणी करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम या ठिकाणी प्ले स्टोरवरून ई पीक पाहणी ॲप्लिकेशन जे आहे ते या ठिकाणी डाउनलोड करायचं आहे। डाउनलोड केल्यानंतर या ठिकाणी जे आपलं ई पीक पाहणी ॲप्लिकेशन असेल ते तुम्हाला या ठिकाणी ओपन करायचं आहे। ओपन केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला अशा प्रकारे कायसा इंटरफेस दिसेल। तर या ठिकाणी तुम्हाला सर्व परमिशन जे असेल ते अलाउ करायच्या। त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला अशा प्रकारे या ठिकाणी राईट साईडला सरकवायचं आहे। त्यानंतर तुमचा जो महसूल विभाग असेल तो तुम्हाला या ठिकाणी निवडून घ्यायचा आहे। महसूल विभाग निवडल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला या बटनला क्लिक करायचं आहे आणि पुढे जायचं आहे। पुढे गेल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला शेतकरी म्हणून लॉग इन करायचं आहे। तर या ऑप्शनला तुम्हाला क्लिक करायचं आहे। तुमचा जो मोबाईल नंबर असेल तो तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचा। तर मी माझा मोबाईल नंबर जो आहे तो या ठिकाणी टाकून घेतो। मोबाईल नंबर टाकल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला पुढे जा या ऑप्शनला क्लिक करायचं आहे। त्यानंतर हे सर्व्हरबरोबर थोडंसं कनेक्ट होईल। तर आपल्या ठिकाणी झालं आहे। त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला खातेदार नोंदणी करायची आहे। तर खातेदार नोंदणी करण्यासाठी या ठिकाणी तुम्हाला नवीन खातेदार नोंदणी करा या ऑप्शनला क्लिक करायचं आहे। या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तुमचा जो जिल्हा आहे तो या ठिकाणी तुम्हाला निवडून घ्यायचा आहे। जिल्हा निवडल्यानंतर या ठिकाणी तुमचा जो तालुका आहे तर या ठिकाणी तुम्हाला तालुकासुद्धा या ठिकाणी निवडावा लागेल। तर निवडल्यानंतर या ठिकाणी तुमचं जे गाव आहे, ज्या गावामध्ये तुमचं क्षेत्र असेल ते गाव या ठिकाणी तुम्हाला निवडायचं आहे। तर मी माझं जे गाव आहे ते या ठिकाणी निवडून घेतो। गाव निवडल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला या ऑप्शनला परत एकदा क्लिक करायचं आहे। पुढे जायचं आपल्याला या ठिकाणी खाते शोधायचे। खाते शोधण्यासाठी या ठिकाणी पहिले नाव किंवा गट नंबर किंवा खाते क्रमांक याचा तुम्हाला या ठिकाणी यूज करायचं। तर आपण या ठिकाणी गट नंबरचं यूज करून आपले जे खाते ते या ठिकाणी शोधून घेणार आहे। तर मी या ठिकाणी गट नंबर या ऑप्शनला क्लिक करतोय। क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तुमचा जो गट नंबर असेल तो या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे। त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला शोधा या ऑप्शनला क्लिक करायचं आहे। त्यानंतर त्या गटामध्ये जेवढे खातेदार असेल ते सर्व या ठिकाणी येऊन जाईल। तुम्हाला ज्यांची पीक पाहणी करायचं असेल तर त्यांचं नाव तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचं। तर आपण या ठिकाणी आपलं जे नाव आहे त्या ठिकाणी सिलेक्ट केलं आहे। त्यानंतर या ऑप्शनला तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि पुढे जायचं आहे। पुढे गेल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला अशा प्रकारे काहीसा इंटरफेस दिसेल। तर या ठिकाणी तुम्हाला खातेदाराचे नाव दिसेल, त्या खातेदाराचा खाते क्रमांक या ठिकाणी तुम्हाला दिसेल। त्यानंतर या ठिकाणी या बटनला क्लिक करायचं आहे आणि आणखी तुम्हाला पुढे जायचं आहे। पुढे गेल्यानंतर तुमचा जो मोबाईल नंबर असेल तो तुम्हाला या ठिकाणी तुमचाच म्हणून या ठिकाणी पुढे जा या ऑप्शनला क्लिक करायचं आहे। या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपले जे खाते आहे ते या ठिकाणी आता ॲड होईल। तर आपण थोडंसं वेट करून घेऊ। तर मित्रांनो, आपले या ठिकाणी खाते ॲड झाले। खाते ॲड झाल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला खातेदार निवडा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। तुमचं जे नाव आहे ते या ठिकाणी तुम्हाला निवडून घ्यायचं आहे। त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला संकेतस्थळ लागेल भावांनो। तर या ठिकाणी तुम्हाला संकेतस्थळ विसरला या ऑप्शनला क्लिक करायचं आहे। त्यानंतर या ठिकाणी तुमचा जो संकेतस्थळ असेल तो तुम्हाला या ठिकाणी दाखवला जाईल। तर माझं संकेतस्थळ मी या ठिकाणी बघितलं आहे। तर आता या ठिकाणी तुम्हाला जो संकेतस्थळ दाखवला असेल तो या ठिकाणी तुम्हाला इंटर करायचा आहे। एकदम राईट तुम्हाला या ठिकाणी इंटर करायचं आहे, काही पण यामध्ये चुकू देऊ नका। तर या ठिकाणी आपलं संकेतस्थळ मी या ठिकाणी इंटर केला आहे। इंटर केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला या ऑप्शनला क्लिक करायचं आहे निळ्या। त्यानंतर या ठिकाणी तुम्ही पुढे जाल। पुढे गेल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला आता पिकाची माहिती जी आहे ती या ठिकाणी तुम्हाला द्यायची आहे। तर पिकाची माहिती देण्यासाठी पीक माहिती नोंदवा या ऑप्शनला क्लिक करायचं आहे। या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी खाते क्रमांक निवडा या ऑप्शनला क्लिक करायचं आहे। त्यानंतर या ठिकाणी तुमचा जो गट नंबर असेल तो तुम्हाला या ठिकाणी निवडून घ्यायचा आहे। त्यानंतर या ठिकाणी तुमचं जे जमिनीचं एकूण क्षेत्र असेल ते सर्व या ठिकाणी येऊन जाईल। त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला हंगाम निवडायचा भावना तुम्हाला। तर मी या ठिकाणी खरीप हंगाम जो आहे तो खरीपची पीक पाहणी करायचं मी या ठिकाणी खरीप निवडतो। त्यानंतर या ठिकाणी पिकाचा वर्ग निवडायचा आहे। जर आपले एकच पीक असेल सोयाबीन, मक्का, हरभरा तर या ठिकाणी तुम्हाला एकच पीक निवडा या ऑप्शनला क्लिक करायचं आहे। बहुपीक म्हणजे एका पिकामध्ये 2 पिकं किंवा 2पेक्षा अधिक असेल तर या ठिकाणी तुम्हाला मिश्र पीक, बहुपीक या ऑप्शनला क्लिक करायचं। माझं एकच आहे तर मी या ठिकाणी एक पीक या ठिकाणी प्रकार निवडतो। त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला निर्भळ पिकाचा प्रकार या ठिकाणी निवडायचा आहे। तर फळ पीक असेल किंवा बाग पीक असेल तर या ठिकाणी निवडून घ्यायचं। तर आपलं या ठिकाणी पीक आहे तर मी या ठिकाणी पीक निवडतो। तर आता या ठिकाणी पिकाचं तुम्हाला नाव या ठिकाणी टाकायचं। तर मी या ठिकाणी माझी सोयाबीन आहे तर सोयाबीन टाकून घेतो। तर आता या ठिकाणी तुम्हाला क्षेत्र टाकायचं आहे। तर क्षेत्र जेवढं असेल तेवढं तुम्हाला या ठिकाणी टाकायचं भावानं। तुम्हाला जेवढी सोयाबीन पेरलं असेल, गहू पेरला असेल तेवढं। तर मी या ठिकाणी 80R या ठिकाणी टाकून घेतो। तर 0 या ठिकाणी 80 टाकून घेतो। त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला जल सिंचन साधने निवडा या ऑप्शनला क्लिक करायचं आहे। तुमचं जे साधन असेल जल सिंचनाचं तर ते या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे। तर या ठिकाणी नंतर सिंचन पद्धती निवडायची आहे। तर माझं या ठिकाणी तुषार सिंचन, तर तुषार सिंचन निवडून घेतो। त्यानंतर या ठिकाणी लागवडीचा दिनांक जो असेल तो तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे मित्रांनो। आता तर आपण या ठिकाणी आपला जो लागवडीचा दिनांक आहे तो या ठिकाणी टाकून घेऊ। लागवडीचा दिनांक टाकल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला पुढे जा या ऑप्शनला क्लिक करायचं आहे। या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर आता या ठिकाणी आपली सर्व माहिती या ठिकाणी अपलोड होत आहे। तर आपण या ठिकाणी थोडंसं वेट करू। त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला जे छायाचित्र आहे तर तुमच्या पिकाचं जे छायाचित्र आहे ते तुम्हाला या ठिकाणी घ्यायचं आहे भावांनो। तर मी माझ्या पिकाचं जे एक छायाचित्र आहे ते एक छायाचित्र या ठिकाणी घेऊन घेतो।
छायाचित्र घेतल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला ओकेवाल्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपलं जे छायाचित्र आहे त्या ठिकाणी अपलोड होईल. त्यानंतर परत तुम्हाला एक नवीन छायाचित्र घ्यायचं आहे 2 नंबरला. तर आपण एक नवीन छायाचित्र या ठिकाणी घेऊन घेऊ. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला ओके या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. ओके या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला राईट या ऑप्शनला क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी यावरील सर्व अटी तुम्हाला या ठिकाणी वरील सर्व अटी मंजूर आहे म्हणून या ऑप्शनला तुम्हाला या ठिकाणी टिक करायचं आहे. पुढे जायचं आहे. पुढे गेल्यानंतर या ठिकाणी आता आपली जी पिकाची माहिती आहे ती या ठिकाणी अपलोड झाली आहे. म्हणजे आपली या ठिकाणी एका पिकाची जी पीक पाहणी आहे तर ती या ठिकाणी झाली आहे. जर तुमच्या अनेक पिकं असेल आणि तुम्हाला अनेक पिकाची जर करायचं असेल तर अशाच प्रकारे तुम्ही या ठिकाणी तुमची जी पीक पाहणी आहे ती या ठिकाणी करू शकता. आणि पीक पाहणी झाली का नाही ते तुम्हाला बघण्यासाठी या ठिकाणी पिकाची माहिती पहा या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. तर या ठिकाणी बघू शकता आपण सोयाबीन पिकाची पीक पाहणी जी केली आहे ती या ठिकाणी दाखवत आहेत. म्हणजे आपली या ठिकाणी पीक पाहणी झाली आहे. आणि एका गटामध्ये 2-3 पिकं असेल तर तुम्ही जेवढं क्षेत्र पेरले असेल त्याच्या हिशोबाने तुम्हाला या ठिकाणी तुम्ही क्षेत्र टाकून या ठिकाणी तुमची जी पीक पाहणी आहे ती या ठिकाणी करून घ्यायची आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. व्हिडिओ कसा आला ते कॉमेंट करून नक्की सांगा. चला भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत